गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनी, तुम्ही कशा आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस बेकार, कारण का मार्केटने असं काहीच नाही केलं जेणेकरून आपल्याला काही चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. कारण का मार्केट टोटल साइडवेज होताच, टोटल साइडवेज. तुम्ही जर सकाळी बघाल समोरची कॅन्डल जी 9:25 समजा 9:30-25 600 पकडा, 600 पासून मार्केट लगभग 652 किंवा मी हायच पकडतो 775 780, म्हणजे 80 पॉईंट मध्ये मार्केट असणं, ते पण सेन्सेक्सच्या एक्सपायरीच्या वेळेला जरासं कठीण आहे, जरासं कठीण आहे. ठीक आहे. आणि ऍक्च्युली हे झालंय ते बरंच झालंय, जेणेकरून आहे ना येणाऱ्या दिवसामध्ये एक गोष्ट मला कळले या तुम्हाला पण ती सांगू इच्छितो. ओके. दुसरी गोष्ट, आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. तुम्ही जर बघाल तर CAS मुळे ह्या गोष्टी घडत होत्या. ठीक आहे. आज बघा सगळं सेटल होणार, आज ते सगळं सेटल होणार. काय गोष्टीला टाइम लागतो तुम्हाला सांगितलं, काय गोष्टीला टाइम लागतो ते आपण शिकायचे असतात, समजायचे असतात. ओके. 3:15च्या नंतर मी तुम्हाला सांगितलं ट्रेडिंग करायचीच नाही. आपण 3 नंतर आम्ही ट्रेडिंग करत नाही, आमची फॅमिली मेंबर्स 3 नंतर ट्रेडिंग करत नाही, कारण का मुवमेंट्स खूप खराब असतात. सिंपल गोष्ट सांगतो, सेन्सेक्स 3:15ला मार्केट बंद झालं, जेव्हा मार्केट होतं 780च्या लेवलला. ओके. त्यानंतर जी कॅन्डल बनले ना, ती किती पॉईंटची कॅन्डल बनली फक्त बघून घ्या. लगभग 85 ते 75, लगभग 170 180 पॉईंटचे बनले. मग मी बघा इथे कॉल लावलाय, त्याचप्रमाणे इथे 3:20 नंतर 3:15च्या नंतर जी कॅन्डल बनले ती लगभग जो प्रीमियम होता 200-300 रुपयाचा. ओके. 300 रुपयाचा प्रीमियम डायरेक्टली 180-200 पॉईंट पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग आता जर सेन्सेक्स वरती गेलं म्हणजे कॉल पण वर जाणार, मग त्याचबरोबर पुट वरती खाली येणार, बरोबर ना? समजण्यासारखी गोष्ट आहे, एकदम क्लिअर गोष्ट आहे की जेव्हा मार्केट वरती जातं, कुठला इंडेक्स काय असू दे, तर कॉलचा विषय वरती येणार आणि पुट खाली पडणार. बरोबर, मला कळलं, समजलं. पण जेव्हा हा टार्गेट हिट झाला त्यानंतर बघा ना, पुरा प्रीमियम खाऊन टाकला मार्केटने, पुरा प्रीमियम खाऊन टाकला. मग जर कॉलचा प्रीमियम खाली येत असेल, मग पुटचा प्रीमियम बरोबर आहे ना, स्वाभाविक आहे, वरती झाला पाहिजे, का नाही गेला? म्हणजे कुठल्या लेवलची गोष्ट घडत आहे या लोक घडून आणत आहेत, हा याच्यामध्ये कोणाचा फायदा होत आहे, कोण फायदा करून घेत आहे, आपली कोण पुट आणि बँके भरून घेत आहेत, हा विषय खूप गंभीरतेचा आहे. जेवढं मार्केटला आपण अजूनपर्यंत समजवतो तसं मार्केट नाही आहे. ह्याच्या मार्केटच्या पाठी अजून काही गोष्टी ज्या घडतात हे आपल्या देखील कल्पनाच्या आणि अपेक्षेच्या बाहेर असू शकतात. म्हणजे ज्यांनी कॉल घेतलाय तोही कर्माने मेला असेल आणि ज्याने पुट घेतला तोही कर्माने मेला असेल. मग पैसा जातोय कुठे? बघा, पैसा जातोय योग्य ठिकाणी जातोय, कारण पैशालाच पैसा खेचतो ना. करोडो रुपये लावतात, गेम करतात, करोडो लावून गेम जर खाली करत असतील ना, तर हा विषय आपला नाही. कारण का आपण 5-10 हजार 50,000 जास्त लाख लावू शकतो ऑप्शनला, आणि लोक करोडो लावतात, विषय संपलाय. ठीक आहे. हे फार दिवस चालणार नाही, कारण का त्यांच्याकडे आता गोष्ट जी आहे ना ती उघडकीस आलेली आहे की मॅनिप्युलेशन मार्केटमध्ये चालतंय या नाही चालतंय, या गोष्टी दुमतीच्या आहेत. त्याच्यामुळे मी माझं मत मांडू शकत नाही, नाही तर गुगल महाराज, युट्यूब महाराज परत मला प्रस्थान करायला सांगतील, 21 दिवसाचा उपवास करायला सांगतील. ठीक आहे. त्यामुळे मला काय करायचं नाही, येऊया आपण बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायचे तिथे. मार्केटमध्ये एक चांगला मुवमेंट आलेला आहे. मी 15 मिनिटं 5 मिनिटाची कॅन्डल 15 मिनिटं 5 मिनिटावरती मार्केट एक अप ट्रेंडला चाललेलं होतं, इथे स्टेबल झालं. बघा, मी हर वेळेला सांगतो, जेव्हा पण मार्केट कुठलाही मुवमेंट घेतं वरची किंवा खालची, तेव्हा मार्केट पडताना स्टेबल होणं जरुरी, नंतर पडलं तर ते योग्य मार्केट होतं. आणि मार्केट वरती जाताना मार्केट जर स्टेबल या कन्सोलिडेट त्याला बोलतो, एका ठिकाणी थांबणं बोलतो, तर ते योग्य होतं, कारण इकडनं एक चांगली मुवमेंट येतील. ठीक आहे. आपण काल पण सांगितलं होतं की 640च्या वरती काय करायचं असेल करू शकतो, किंवा 520च्या खाली काय करायचं असेल करू शकतो. तसं मार्केटने काय केलं नाही. हा, मार्केट आपल्या लेवलला चिपकून राहिलेलं आहे, त्यामुळे एक आपला अभ्यास जो आहे तो नित्यनेम चाललेला आहे. दुसरी गोष्ट, मार्केटची क्लोजिंग आज जवळजवळ 740च्या आसपास आहे, बरोबर आहे? तर ही गोष्ट चांगली की वाईट आहे? ओके.
दुसरी गोष्ट काय माहिती आहे, मार्केट वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. मग आता ही दिशा पकडेल का मार्केट सरळ वरती दिशा पकडेल, हे बघणं योग्य वाटते. कारण का मार्केटने आता ना एक मुवमेंट जो दिलेला आहे ना, तो फार सुंदर मुवमेंट दिलेला आहे, बरोबर आहे ना. आता मार्केटने इकडे येऊन आहे ना, कन्सोलिडेट झाल्याच्या नंतर मार्केटने एक अपवर्ड मुवमेंट देऊन स्टेबिलिटी करून मार्केट वरती झाला पाहिजे. तर एक मार्केट आता 25,000 26,000च्या लेवलला मार्केट जाताना दिसेल आपल्याला. ओके, कारण का बघा ना, हा 15 जूनचा जो एप्रिल आहे, 10 एप्रिल आणि हा 15 जून, बरोबर ना. 15 जून, 15 जुलै आणि आता 7 या 10 ऑगस्ट, समजा 6 ऑगस्ट झाला, अजून 10 दिवस बाकी आहेत. लगभग 2-2.25 महिने मार्केट या रेंजमध्ये आहे. त्यामुळे त्या मार्केटला लिखणं जरुरी आहे. मार्केट थांबू शकत नाही एवढ्या गोष्टीला, किंवा मार्केटला हा डाऊनफॉल तरी मुवमेंट द्यायला लागेल. नित्यनेमाने जो प्रकार चालला आहे तो द्यायला लागेल. ठीक आहे, प्रकार जो पण घडतोय त्याच्यावरती आपण लक्ष ठेवूच, नक्कीच ठेवू. सोमवारपासून मार्केटमध्ये चांगल्या मुवमेंट बघायला भेटतील. ठीक आहे, ज्या ग्रीन कॅन्डल्स बनत होत्या सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी, त्या मार्केटमध्ये आता छोटे छोटे बनायला लागल्यात, सेटल व्हायला लागले. त्यामुळे टेक्निकल वरती आपल्याला एक ट्रेंड लाईन किंवा सेटअप बघण्यात येऊ शकतो. आज पण खूप सेटअप आलेले मार्केटमध्ये. प्रीमियम मध्ये खूप महाग होते ऍक्च्युली बघायला गेलं तर. म्हणजे सेन्सेक्स मध्ये जर 78,708 प्रीमियम जर बघितलं तुम्ही ना, तर 200च्या वरती होता. जेव्हा मार्केट त्याच्या आसपास असतानाही 100 पॉईंट असतानाही 200, 150, 200, 300 पॉईंट वरती मार्केट होतं. त्यामुळे प्रीमियम मध्ये काहीतरी गडबड आहे किंवा प्रीमियम मध्ये सेटलमेंट होते असं समजून चालूया. कारण का बघा, आपण कितीही लोकांबद्दल वाईट बोलायचं, शेवटी ते आपल्याकडे येतं. म्हणून लोकांबद्दल वाईट बोलण्यापेक्षा आपण किती चांगलं होऊ शकतो याच्यावरती लक्ष द्यायचं. म्हणजेच काय, तर आपण स्टॉक मार्केटमध्ये कितपर योग्य अनालिसिस करू शकतो, या आपण टेक्निकल वरती किती अजून खंबीर होऊ शकतो, या गोष्टीचा जास्त विचार करायचा. म्हणजे ह्याचा त्याचा सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा स्टॉक मार्केटमध्ये काय विचार आपण आणू शकतो, बदलाव आणू शकतो, आपल्या आयुष्यामधला एक चांगला युग आपण तयार करू शकतो, त्या गोष्टीवरती लक्ष द्या. ओके, आता बघा येऊया इथे ज्या गोष्टी घडतायत त्या बघण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट तर मार्केट पॉझिटिव्ह आहे, चांगली गोष्ट आहे. मार्केट रेंजलाच आहे, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, डेली वरती जर आपण बघतो ना, डेली वरती तर मला इथे एक फ्लॅगेन पोल सारखा विषय दिसून येत आहे. हा बघा, दिसतो का. मार्केटला कन्सिडर व्हायला अजून 12 ऑगस्ट आहे, 14 13 ऑगस्ट पर्यंत मार्केट जाऊ शकते. 13-14 ऑगस्ट कधी आहे, ओके 15 ऑगस्ट मार्केट बंद असतं, बरोबर आहे. पण याला 15 ऑगस्ट शनिवार आहे, त्यामुळे एक दिवस वाचलाय. जर इथे आला असता तर मार्केट 4 दिवस चाललं असतं आणि जास्त मुवमेंटची अपेक्षा असती, पण मार्केट नित्यमेने चालणार आहे. ओके, तर ही गोष्ट आहे. मग आता ब्रेकआउटसाठी ब्रेकडाऊन साठी विषय तुम्हाला बघायचा आहे. तुमच्याबरोबर मी पण बघतोच आहे, पण हा विचार तुम्ही आता जर मनामध्ये घडवलात ना, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मार्केटचं प्रोटेक्शन करू शकता योग्य रीतीप्रमाणे, आणि स्वतःच एक प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून वर्चस्व गाजवू शकता. ठीक आहे, दुसरी गोष्ट आता बघायची, RSI काय बोलते सगळ्या गोष्टीवरती. RSI अजून खालीच आहे. RSI ओव्हरबॉट झोन मध्ये जाईल तेव्हा मार्केट खाली येईल. आता मार्केट ह्या लेवलला आहे, किंवा मार्केटला असते असते कन्सल्ट होऊ दे, इथे होऊ दे, मग इकडनं एक मुवमेंट चांगला बनेल. ठीक आहे, 30 मिनिटामध्ये काय दिसतंय, 30 मिनिटामध्ये RSI खालीच आहे, इथे पण खालीच आहे. 15 मिनिटामध्ये काय दिसतंय, ओके 15 मिनिटामध्ये RSI खालीच आहे. आता बघा, ह्या RSI टेक्निकल वरती मी बघू शकत नाही, कारण का बघा ना, हा पॉईंट आणि हा पॉईंट असा जर पकडला मी, तो चुकीचाच होतोय, बरोबर ना. कारण का ही कॅन्डल आणि ही कॅन्डल, ह्या कॅन्डल्स काय मायने ठेवतच नाही, कारण का 6 नंतर बंद होणार, बंद झाल्याच्या नंतरचा सगळा प्रयोग आहे. म्हणजे पडद्याच्या पाठी काय चाललंय मला माहिती नाहीये, हा पण पडद्याच्या समोर काय होते मला कळतंय. तुम्ही जर 15 मिनिटाच्या मध्ये कळेल ना तुम्हाला, स्टेबिलिटी वरती, नंतर खाली, स्टेबिलिटी खाली, स्टेबिलिटी, मग आता वर का खाली, हा विषय. माझ्या मते मार्केटने ना एक मुवमेंट वरचा द्यावा आणि एक सुरुवात करावी, चांगली सुरुवात करावी. कारण का दिवाळी पण येते, आणि दिवाळीला मार्केट चांगल्या गोष्टीवरती खूप चांगलं वर्ताव करतं, कारण सगळे स्टॉक्स, सगळा मार्केट खूप चांगला असतो. त्यामुळे अपेक्षित आहे की दिवाळीच्या अगोदर मार्केटची काही सेटलमेंट व्हावी आणि मार्केट वरती यावं. ठीक आहे, आता या गोष्टी सगळ्या चर्चेच्या झाल्या. मग आता काय सेटअप बद्दल बोलायचं झालं तर
तुम्ही नीट बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. मार्केट एक ट्रेंड लाईनला फॉलो करत आहे. ओके, हर वेळेला डिप दिल्यावर बाईंग होते, हर वेळेला डिप दिलं बाईंग होते. आता इथे हा डिप आहे का मार्केट खाली येणार आहे हे बघायचंय. तर डिप देऊन मार्केट जर वरती ओपनिंग करत असेल तर मार्केटचा एक मोठा गोष्ट आपल्याला दिसत नाही ते. ठीक आहे, तर मी आता ही गोष्ट ना अशी लावून टाकतो इथे, जेणेकरून आपल्याला एक सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी दिसू शकतात. ओके, प्लस वर्ण पण मला एक इथे असा स्ट्रँगल दिसतोय, म्हणजे अशा गोष्टी आहेत. तर बहुतेक मार्केटनी उद्या ह्याच्या वरती म्हणजे 780 700च्या वरती क्लोजिंग द्यावं ही अपेक्षा करतोय. उद्या जर काय करायचं असेल मला, तर मी 780च्या वरती मला इथे पुल बॅक पाहिजे. काय काय गोष्टी मी बोलतो की डायरेक्ट मार्केट गेलं तर चांगली गोष्ट आहे, काय काय मी बोलतो की मार्केट डायरेक्ट मला पटत नाहीये, पण उद्या पुलबॅक जरुरी आहे. खाली येताना पण मार्केटनी ही लेवल तोडणं जरुरी आहे. ठीक आहे, इथे मी लेवल चेंज करतो, आपण लेवल चेंज करून टाकूया. एक ही लेवल आहे. ओके, खालच्या साईडला माझी लगभग बघा ही लेवल आहे. तर ही लेवल का, कारण का तुम्ही बघू शकता इथे इथे इकडनं फॉल, इकडनं वरती, इकडनं फॉल, इकडनं वरती. ओके, त्यामुळे लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठली लेवल येते, 660ची, 560ची. तर 560 न बघता आपल्या 520 जी लेवल होती ना, ही एक इथे लेवल आहे. ओके, तर मी समजेन की 520 लेवलच माझ्यासाठी बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर मार्केट अजून एक गोष्ट करू शकतो, मार्केट ट्रेंड लाईन तोडेल तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी. तुम्हाला वाटेल की अरे ट्रेंड लाईन तुटले आणि मार्केट इकडनं परत वरती जाऊ शकतं. ओके, ट्रेंड लाईन तोडून जर मला इथे पुलबॅक भेटला तर मी 520 साठी चेस करेन, 520. आणि माझा पहिला टार्गेट जो असेल तो बघा 400 450 पर्यंत असेल. ते 480 पकडून चाला माझं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा टार्गेट जो असेल माझा 320 पर्यंत मला टार्गेट दिसतोय खाली, पण तो खूप खाली आहे. 430 या 420 पर्यंत हे पहिली छोटी छोटी टार्गेट आहे, कारण का उद्याचा दिवस जरा छोटा आहे, शुक्रवार आहे, प्रीमियम सगळे हाईक असतील. आता जी गोष्ट घडेल ना ती शुक्रवारी उद्या क्लोजिंगच्या नंतरच आपल्याला गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे उद्या आपण कुठलीही घाई गडबड करू नका. ठीक आहे, घाई गडबड करू नका. काय लेवल्सला रेस्पेक्ट करणं खूप जरुरी आहे आणि त्या लेवल्स रेस्पेक्ट केल्याच पाहिजेत मार्केटनी. मार्केट जर लेवलला रेस्पेक्ट करून जात असेल ना तर तो खरा ट्रेड बनतो. उगाच आपण गेला गेला आणि इकडे रिटेस्ट घ्यायला जातो, मार्केट परत होत जातोय, मार्केट परत खाली येऊ शकतो. त्यामुळे कन्फर्मेशन हे जरुरी आहे, रिटेस्ट ही जरुरी आहे. रिटेस्ट झाल्याच्या नंतर जो मार्केट असतं ना, मी माझ्या लाईव्ह मध्ये पण आज खूप गोष्ट मोठी सांगितली, माझ्या 8व्या बॅचचा लाईव्ह चालतो मला माहिती आहे. तर त्यांना पण गोष्ट कळून आली की अरे असं होऊ शकतं का, तर असं होतं. कधी आपल्या काही गोष्टी समजत नाही, दिसत नाहीत लाईव्ह वरती, पण होतात. त्या बघणं खूप जरुरी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मार्केट काय करते याच्यावरती लक्ष देऊन FID काय करतात ते बघणं सोडून मार्केटच्या ज्या मुवमेंट आहेत, लगभग 9:15 मार्केट चालू होतं, 3:15ला बंद होतंय, तर आपण 9:45 पासून 3 पर्यंत आपला मार्केटचा टायमिंग द्यायचा आहे. ह्याच टायमिंग मध्ये खरा गेम होईल आणि तुम्हाला खरा पैसा भेटेल. नाहीतर मार्केटला रामकृष्ण करा गपचूप राहा आणि मार्केटची परिस्थिती जराशी विक्षिप्त बोलण्यापेक्षा जरा विकट आहे. आणि जेव्हा परिस्थिती खराब असते ना तेव्हा अजून काय घात होऊ शकतो, आणि तो घात न होण्यासाठी एका ठिकाणी बसून राहणं जरुरी आहे. ठीक आहे, तर गोष्टी मी तुम्हाला समजवल्यात, लेवल्स तुम्हाला समजवलेत, कसं मार्केट बिहेव करू शकतं. माझी उद्या अपेक्षा आहे की उद्या इथे एक ग्रीन कॅन्डलची अपेक्षा मला उद्या आहे. ठीक आहे, तर बघूया उद्या ग्रीन कॅन्डल होते का उद्या लाल कॅन्डल होते. पण ग्रीन कॅन्डल झाली तर ह्यानी 780च्या वरती क्लोजिंग करावी, आणि रेड कॅन्डल झाली तर ह्यानी लगभग 520च्या खाली क्लोजिंग करावी ही अपेक्षा आहे. ठीक आहे, तर उद्याचा दिवस तुम्हाला ग्रीन मध्ये क्लोजिंग होईल ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ तुम्हाला संक्षिप्त मध्ये समजवलेला आहे, लेवल समजवले आहेत, प्रकार समजवलेले आहेत, काही गोष्टी तुम्ही पण समजून घ्या. ठीक आहे,
उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.